ग्रामविकास विभागाचे लक्ष वेधण्यासाठी विविध मागण्या घेऊन तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी कोमवाड यांचे जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू। याबाबत सविस्तर वृत्त असे की तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड येथील UA कोमवाड यांनी आपल्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा परिषद नांदेड समोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। सदरच्या या उपोषणातील मागण्यांसंदर्भात तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी UA कोमवाड यांनी प्रसारमाध्यमांना आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती आज रोजी दुपारी 2 वाजताच्या दरम्यान दिली आहे। तसेच जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। सर, आज आपण जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत। काय नाही वाटतं कोणत्या मागण्याच्या विषयाने आपण आमरण? मी उत्तम कोमवाड, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड। आजपासून मी जिल्हा परिषद नांदेडच्या समोर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे। ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांचं लक्ष वेधण्यासाठी खालील मागण्यासाठी मी आमरण उपोषणाला बसलेलो आहे। मागणी नंबर 1 अशी आहे की मी 2005-06 मध्ये पदोन्नतीला पात्र असताना सुद्धा विभागीय चौकशी प्रलंबित आहे म्हणून त्यांनी मला प्रमोशन आतापर्यंत 2025 पर्यंत दिलेलं नाही। परंतु 2025 मध्ये जी विभागीय चौकशी पेंडिंग आहे, प्रलंबित आहे म्हणून त्यांनी जे माझं प्रमोशन नाकारलेलं होतं त्या प्रकरणाची मला कारणे दाखवा नोटीस 2015 मध्ये मला दिली। तर माझ्यावर हा उघड अन्याय आहे। 2005-06 मध्ये पात्र असताना तुम्ही नोटीस देता 2015 मध्ये आणि प्रमोशन मला नाकारलेलं आहे, तर ते प्रमोशन देण्यासाठी हे माझं आमरण उपोषण आहे। नाही, माझी मागणी जर मान्य नाही झाली तर म्हणजे माझी मागणी मान्य होईपर्यंत मी इथून उठणार नाही। माझी दुसरी मागणी आहे की मी जिल्हा परिषदला येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना मी सचिव म्हणून माळेगाव यात्रेच्या 3 यात्रा केल्या 2013 मध्ये, 14 मध्ये आणि 15 मध्ये। तिन्ही यात्रेचे मी हिशोब दिलेले असताना त्यांनी 2014चा मी हिशोब दिलेला नाही म्हणून मी उचललेला अग्रिम 20 लाख रुपये जो आहे चलनाद्वारे भरण्यासाठी 7 दिवसाच्या आत चलनाद्वारे भरणे किंवा माझ्या मालमत्तेमधून प्रॉपर्टीमधून ते 20 लाख रुपये वसूल करण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे। परंतु मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सचिव ग्रामविकास विभाग यांना मी कळवलेलं आहे की मी ती यात्रा पूर्ण केलेली आहे, त्याचा हिशोब पण मी दिलेला आहे। त्याची जर फाईल जर गहाळ झाली असेल तर तो याला मी जबाबदार नाही। फाईल गहाळ झालेली असल्यामुळे ते असं म्हणतात की ते तुम्ही हिशोबच दिलेला नाही, परंतु मी हिशोब दिलेला आहे। हिशोबाच्या माझ्याकडे असलेल्या झेरॉक्स कॉप्या पण मी गव्हर्नमेंटला पाठवलेल्या आहे। म्हणून ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना पत्र असं काढणं आवश्यक आहे की ह्या संबंधातला तपास चालू आहे, पुढील आदेश येईपर्यंत कुठल्याही प्रकारची मी उचललेल्या अग्रिमाची RRCच्या माध्यमातून वसुली करण्यात येऊ नये, पुढचा आदेश येईपर्यंत वसुली थांबवावी असं पत्र ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी काढणे याच्यासाठी ही माझी मागणी आहे। ते सुद्धा पत्र मला त्या पत्राची कॉपी मला भेटेपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही।